टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचं पथक शिरूरच्या गुन्हाड गावात दाखल. पोलिसांकडून उसाच्या शेतात ड्रोन श्वान पथकाच्या मदतीनं शोध सुरू. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे आजी माजी आमदाराच्या फ्लेक्सवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा, तर लोकांना उज्जैन यात्राही घडवल्याची माहिती. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील. स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी गय करणार नाही, शिंदेंचा इशारा. राज्य परिवहनच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, तर महिलांना सुरक्षा देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर देणार असल्याची सरनाईकांची माहिती. सर्व एसटी आगारातील भंगार वाहनं हटवण्याचाही निर्णय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीनं केलं आरोपपत्र दाखल. बीडच्या मकोका न्यायालयामध्ये जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र. आज रात्रीपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक करण्याचा पोलिसांना विश्वास. कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी सकाळीच रवाना. प्रशांत कोरटकरकडे जप्तीतली आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर, तर कोरटकरला पळून जायला कुणी मदत केली याचा शोध घेण्याचं इंद्रजीत सावंतांचं आवाहन. कोरटकर पळून इंदूरला गेल्याची माहिती. चल हल्ला बोल सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस. ढसाळे यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा. अहिल्यानगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. नायब तहसीलदारच पुरवत होता कॉपी. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडीची घटना. कराडच्या नीलम शिंदेचा अमेरिकेमध्ये भीषण अपघात. नीलमच्या पालकांना तत्काळ व्हिसा मिळेना. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नेत्यांसह अमेरिकन दूतावासानं घेतली दखल.